टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चिपळूण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध शाळा ह्या मुरकळीस आलेल्या आहेत, गळता आहेत आणि या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे। या ठिकाणी व्हिडिओ कार्यालयाला त्यांनी थेट धडक दिलेली आहे। जिल्हा प्रमुख आहेत संतोष नलावडे, मनसेचे त्यांची बातचीत करणार आहे। काय नेमका सगळा विषय आहे? दुरुस्ती आणि गळती लागलेल्या ज्या शाळा आहेत आणि धोकादायक ज्या इमारती आहेत, या इमारतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी काहीतरी प्रस्ताव दिलेले आहेत, पण ते प्रस्ताव पोचले नाही आहेत आणि जवळजवळ या तालुक्यामध्ये अशा अनेक इमारती धोकादायक आहेत। परंतु माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी 39 इमारती ह्या धोकादायक आहेत आणि त्या इमारतीला गळती लागलेली आहे। 16 जून रोजी झेडपी शाळा चालू झाल्या, परंतु आज सकाळी त्या झेडपीच्या शाळेमध्ये ग्रामीण भागातील मुलं ही दाटीवटीने आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी बसत आहेत। याला जबाबदार कोण? उद्या जर ही इमारत पडली किंवा काय झालं आणि मुलांना तिथे धोका निर्माण झाला तर याला जबाबदार प्रशासन राहील का, शासन राहील का? तर माझी एक विनंती आहे या शासनाला की आपण इतर खर्च करण्यापेक्षा या ज्या धोकादायक इमारती आहे, शाळा ज्या इमारत गळत्या आहे, त्या पहिल्यांदा शासनाने यांना फंड द्यावा, यांना निधी द्यावा। आज झेडपीच्या ज्या शाळा आहेत तुम्ही पाहताय की बंद अवस्थेमध्ये बंद होण्याची वेळ आलेली आहे। तर या परिस्थितीमुळे जे पालक वर्ग आहेत ते आपली मुलं ह्या शाळेत पाठवायला तयार होत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की हा धोकादायक आहे। त्याच्यामुळेच ह्या ज्या झेडपीच्या शाळा बंद होण्याचे कारण हे असू शकतं। तर आम्ही या ठिकाणी व्हिडिओला सांगितलेलं आहे, व्हिडिओ स्वतः सांगितलं बा तुम्ही पाहणी करा। त्या गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आम्ही नवीन आहेत, नवीन असून जमणार नाही, आपणही त्या ठिकाणी पाहणी करावी आणि लवकरात लवकर पालकमंत्र्यांना विनंती करून पालकमंत्र्यांना भेटून या ज्या धोकादायक इमारती आहेत त्या लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। जर ह्या 15 दिवसामध्ये जर त्या पद्धतीने काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, या पंचायत समिती गेटवरती धरणं आंदोलन धरले जाईल, कारण हा मुलांचा या मराठी अस्मितेचा विषय आहे आणि जर ही शाळा व्यवस्थित असेल तर आपले पालक या मुलांना तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवू शकतात। शासन प्रशासनाची सगळी टीम त्यावर काम करते का? सगळा हा गलतान कारभार कशामुळे झाला आहे? हे इथले जे अधिकारी जे आहेत ते सुस्तावलेले आहेत, ते फक्त शिक्षक लोकांकडे अहवाल मागतात, बाकी हे काही काम करत नाही, आपले खुर्च्या उभत बसलेले असतात। त्या पलीकडे हे जे प्रशासन आहे, हे जे शासन आहे, यांना झेडपीच्या शाळांकडे द्यायला लक्ष वेळ नाही आहे, त्यांना निधी द्यायला इकडे वेळ नाही। काही दिवसापूर्वी सन्माननीय राजसाहेब ठाकरेने मराठी अस्मिता जो विषय घेतला होता, मराठीचा जो विषय घेतला होता, तो मूळ आपण जर अभ्यास केला तो हाच आहे। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।